अशा गुणांची मुलगी जर तुमच्या आयुष्यात आली तर त्या मुलीशी नक्कीच लग्न करा। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्या भविष्याची जोडीदार कशा पद्धतीची असेल याबाबतच्या वेगवेगळ्या कल्पना असतात। आपल्या प्रत्येकाला असे वाटत असते की आपल्या जीवनामध्ये येणारी मुलगी या गुणांची असली पाहिजे, तिच्या अंगी विविध गुण असले पाहिजे, अशा वेगवेगळ्या कल्पना सुद्धा असतात आणि या सर्व कल्पनांची बांधणी आपण आपल्या मनामध्ये निर्माण करत असतो आणि अशाच गुणांनी युक्त असणाऱ्या मुलीचा शोध आपण सगळेजण घेत असतो। त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुमच्या जीवनामध्ये कशा पद्धतीची व कोणत्या गुणांची मुलगी यायला हवी, जेणेकरून तुमचे जीवन समृद्धीने भरभराट होईल व तुमच्या जीवनामध्ये आनंद होईल। आपण कोणत्या मुलीशी विवाह केला गेला पाहिजे, वास्तुशास्त्रात याबद्दलची काही मार्गदर्शक तत्त्वे सांगण्यात आली आहेत। चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल। जी महिला कमी बोलते, जिची वाणी मधुर आहे व तिचे संबंधसुद्धा जास्त प्रमाणात नाही, अशा प्रकारची महिला तुमच्या जीवनामध्ये सुखशांती वैभव आणत असते। त्याचबरोबर अशा प्रकारच्या महिला तुमच्या कुटुंबाला नेहमी यशाच्या मार्गावर नेत असतात। ज्या महिला नेहमी सुंदरतेला जास्त महत्त्व देत असतात, नेहमी सुंदरतेबद्दल कौतुक करत असतात, अशा महिलांसोबत अजिबात विवाह करू नये। अशा प्रकारच्या महिला तुम्हाला भविष्यामध्ये त्रास देऊ शकतात किंवा तुमच्या जीवनामध्ये अनेक अडचणीसुद्धा निर्माण करू शकतात। अनेक महिला आपल्या आजूबाजूला अशा असतात की त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य पाहायला मिळते। तर अशा महिला तुम्हाला पाहायला मिळत असेल किंवा तुमच्या नजरेमध्ये येत असतील तर अशा प्रकारच्या महिलेसोबत जरूर विवाह करा, कारण की अशा प्रकारच्या महिला हृदयाने खूपच चांगले असतात। त्यांच्या स्मित हास्याने प्रत्येकाला आपलेसे करत असतात। त्यांची वाणीसुद्धा मंजूळ आणि प्रेमळ असते। आपल्या मधुर वाणीने समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये आपली जागा निर्माण करत असतात आणि अशा प्रकारच्या व्यक्तीसोबत विवाह केल्याने तुमच्या जीवनामध्ये सुखशांती वैभव तर येतेच, पण त्याचबरोबर समाधानसुद्धा प्राप्त होत असते। ज्या महिला प्रत्येक कार्यामध्ये वेगवेगळे सल्ले देत असतात, त्यांच्या असण्यामुळे कार्य उत्तमरित्या पार पडत असते, अशा प्रकारच्या महिला तुमच्या आयुष्यामध्ये असतील तर त्या महिलेचा नेहमी स्वीकार करा, कारण की या महिला नेहमी भविष्याचा चांगला विचार करत असतात। त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे तुमचे जीवन सकारात्मक होऊ शकते आणि अशा प्रकारच्या महिला तुमच्या कुटुंबाला नेहमी एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करत असतात। ज्या महिला ज्येष्ठ नागरिकांचा, वडीलधाऱ्या लोकांचा नेहमी सन्मान करतात व आपल्यापेक्षा लहान असणाऱ्या व्यक्तीसोबत प्रेमपूर्वक वागणूक देत असतात, अशा प्रकारच्या महिला खूपच भाग्यवान असतात व अशा प्रकारच्या महिलांचा स्वभाव अतिशय मनमोहक, चांगला व प्रेमळ असतो। जर अशा महिला तुमच्या जीवनामध्ये आल्या तर यांच्या वास्तव्यामुळे तुमचं जीवन आनंद होईल। अशा प्रकारच्या महिला कोणत्याही कार्यामध्ये मागे हटत नाही, प्रत्येक कार्यामध्ये आपल्यासोबत राहून परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपल्याला बळ देत असतात। समुद्रशास्त्रामध्ये महिलांच्या अंगाविषयी सुद्धा सांगण्यात आलेले आहे। ज्या महिलेची मान लांब असते अशा प्रकारच्या महिला अतिशय तेजस्वी असतात। अशा प्रकारच्या महिलांना कोणीही सहज फसवू शकत नाही। ज्या महिलेचे कान मोठे असतात अशा प्रकारच्या महिला खूपच सुखी असतात। त्यांच्या आगमनाने घरामध्ये सुखशांती निर्माण होत असते व त्या घरामध्ये कधीच भविष्यात धनाची कमतरता भासणार नाही। ज्या महिलेच्या ओठावर तीळ असते अशा महिला दीर्घायुष्य असतात आणि या महिलांच्या आयुष्यामध्ये जे कोणी पुरुष येत असतात त्यांचे आयुष्यसुद्धा दीर्घायुष्य होत असते। या प्रकारच्या महिलांमुळे आपल्या जीवनामध्ये कोणत्याच गोष्टीची कमतरता भासत नाही। तर हे होते काही महत्त्वाचे गुण जे लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।